2026 या वर्षामध्ये खरीप पिकांसाठी पीक विमा जो भरायचा होता त्याची शेवटची तारीख 31 जुलै होती आणि ही तारीख आता सध्या वाढवण्यात येत आहे. याचं कारण जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी फक्त 50% शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलेला आहे. म्हणजे जर मागच्या वर्षी जर 10 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर यावर्षी 5 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे असा याचा अर्थ होतो. आणि याची जर कारणं पाहिली तर शासनानं जे बदललेले नियम व अटी आहेत यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरत आहे आणि शेतकरी पीक विमा भरायला तयार होत नाही. आणि महाराष्ट्र शासनाकडून कृषी खात्यांकडून बऱ्याचदा आपण मॅसेज पाहत असाल की शेतकऱ्यांना सतत मॅसेज पाठवले जात आहेत की आपण पीक विमा भरावा आणि आपला जर पिकाचं नुकसान झालं तर एक तुटकीशी अमाऊंट भरून त्याला प्रोटेक्ट करावं. परंतु आपण जर ॲग्रोवनची 31 जुलैची जर बातमी पाहिली तर फ्रंट पेजमध्येच दिलेलं आहे की पीक विमा योजनेतील सहभाग निम्म्यावर. आणि यामध्ये आपले मुख्यमंत्री साहेब म्हणतात की सुधारणांमुळेच योजनेला प्रतिसाद कमी. आणि यांनी याचं कारण असं दिलं आहे की आम्ही 1 रुपयामध्ये जी योजना होती ती बंद केल्यामुळं हे असं घडत आहे. मुख्यमंत्री साहेब, मागच्या वर्षी जितका प्रतिसाद होता त्यावेळेसही 1 रुपया नव्हता, मग त्यावेळेस हा निम्मा का आला याचं कारण तुम्ही नाही सांगितलं. तुमच्या चुका कोणत्या आहेत त्या नाही सांगितलं. आणि हे सांगतायत की फ्रॉड होत होता 1 रुपया असल्यामुळं शेतकरी, ते जुनं झालं. आता ह्या गोष्टीची कारणं आता देणं गरजेचं नाही आहे. तर शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी आपण प्रोत्साहन करणं गरजेचं होतं. भरा, आम्ही पैसे देतोत, आम्ही आता बदल करतो, ह्या गोष्टी आपण सांगणं अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळं शेतकऱ्यांचा एक विश्वास संपादन झाला असता आणि शेतकऱ्यांनी या 10 तारखेपर्यंत आपण जी मुदतवाढ दिली आहे तर शेतकरी मित्रांनो 10 ऑगस्टपर्यंत आपण पीक विमा भरू शकता. आता प्रश्न राहिला की आपण पीक विमा भरायला पाहिजे का नाही. तर माझं म्हणणं आहे की आपण निश्चित एक आपला पीक विमा भरावा. कारण यामध्ये पैसे हे तिघांकडून घेतले जातात. एक असतो शेतकरी, राज्य सरकार व केंद्र सरकार. आता आपण पाहू शकता की इथं शेतकऱ्याचा वाटा हा 1300 रुपये, कारण जमीन जी आहे हे सोयाबीनचं प्रीमियम आहे. तर 1 हेक्टर 8 गुंठे जमीन आहे, नाहीतर 1200 रुपये लागले असते. आणि राज्य शासन 1625 आणि केंद्र शासन 1625 असा आपला वाटा भरतं आहे. आपण 1500 असं धरू, 3000. आणि म्हणजे इथं जर पाहायला गेलं तर 4200च्या आसपास हेक्टरी विमा भरला जातो. त्याच्यात 1200 रुपये शेतकरी भरतो आहे आणि उरलेली जी रक्कम आहे ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरतं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनो हा जो लोड आहे हा या शासनांवरही येतो आहे. आणि ज्यावेळेस नुकसान होतं त्यावेळेस जो काही फायदा मिळतो तो हा शेतकऱ्यांना दिला जातो. उदाहरणार्थ, मला मागच्या वर्षी 1200 रुपये हा खर्च झाला विमा भरण्यासाठी आणि रडत पडत धाराशिव जिल्ह्यासाठी माझ्या खात्यावर 13,500 रुपये मला या 1200 रुपये खर्च करून भरलेले विम्याचे मिळाले. त्यामुळं याही वर्षी माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे की एल निनोचा परिणाम आहे. बरेच आणखीन पाऊस पुढे कसा असेल हे आणखीन माहीत नाही. सोयाबीनला आणखीन फुलंही लागलेली नाहीत व्यवस्थित. काही जण जे लागले असतील त्याला शेंगा लागायच्यात, शेंगा भरायच्यात, आणखीन खूप काळ पुढं जाणार आहे. त्यामुळं जर पावसानं जर उघडीप दिली तर शेतकऱ्यांचं जर नुकसान झालंच तर मात्र आपलं हे नुकसान आपण भरावं, म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा ही नम्र विनंती.